पालघरमधील सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे यांनी विक्रमगडमध्ये अत्याधुनिक रुग्णालय सुरू केले आहे। या रुग्णालयात मोफत रुग्णसेवा केली जाणार आहे। या रुग्णालयात फायदा परिसरातील आदिवासींना होणार आहे। या रुग्णालयाचा शासकीय आरोग्य सेवेचा सावळा गोंधळ सुरू असताना जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी भगवान महादेव सांबरे सुसज्ज अत्याधुनिक रुग्णालय सुरू केल्यानं परिसराला त्याचा मोठा फायदा होणार आहे। या संदर्भात निलेश सांबरे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण बाबरे यांनी। पालघर जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार हा चव्हाट्यावर नेहमीच येत असतो। आपण वृत्तपत्रांमध्ये वृत्तवाहिनींमध्ये नेहमी पालघरच्या आरोग्य यंत्रणेबाबत जे प्रश्न निर्माण झालेले असतात हे पाहत असतो। पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम विक्रमगड तालुका आहे। या तालुक्यामध्ये निलेश सांबरे यांनी आपल्या जिजाऊ शैक्षणिक संस्थेतर्फे एक हॉस्पिटल चालू केलेलं आणि याच हॉस्पिटलचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना चांगल्याच प्रकारे मिळत आहे आणि त्याच संदर्भात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी निलेश सांबरे आहेत। सांबरे साहेब, मला सांगा की पालघर जिल्ह्यामध्ये विक्रमगड सारखा अतिदुर्गम भाग आहे। या दुर्गम भागामध्ये आरोग्य यंत्रणेचा कुठेतरी भोंगळ कारभार येतो, नेहमीच आपण वृत्तपत्रांमध्ये वृत्तवाहिनींमध्ये वाचत असतात। काय म्हणाल याबद्दल आपण? नुसता पालघर जिल्ह्यात नाही, पालघर जिल्ह्यामध्ये ते दररोज 0 ते 5 वयोगटातली 3 अपत्य मृत्युमुखी पावतात। हा सरकारी आकडा आहे। दर 15 दिवसांनी आपली ताई एक डिलिव्हरीला जात असताना पोटातल्या बाळासहित मरण पावते। मग ती पालघर जिल्ह्यातली राहू दे, शहापुरातली राहू दे किंवा भिवंडीतली, या सातत्याने आपण बातम्या ऐकतोय। परंतु बातमी आली, केस गेली की तेवढे दिवस 2 दिवस सगळ्याकडे आवाज येतोय पत्रकारांच्या बातम्याने आणि 2 दिवसानंतर परत शांतता होते। अशा वेळेस या भागाचा एक भूमिपुत्र म्हणून आपल्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे। या उद्देशाने कुठल्याही स्वार्थाशिवाय केलं पाहिजे। या उद्देशाने जिजाऊने 2015-16ला हे रुग्णालय सुरू केलेलं आहे। नुसता पालघर जिल्ह्यात नाही तर ठाणे शहरातील किंवा मुंब्र्यामधनं कल्याण डोंबिवलीमधूनही अनेक रुग्ण म्हणजे मुरबाडच्या शेवटच्या टोकापासून तर तलासरी गुजरातच्या बॉर्डरपर्यंत मोखाड्यापर्यंत अनेक विभागातून रुग्ण येत असतात। हे आपलं रुग्णालय समजून येत असतात आणि आपलं रुग्णालयामध्ये आलेला पेशंट हा आपल्या घरचा रुग्ण हे समजून अगदी बरा केला जातो। इथे बघायला गेलं तर ठाण्यातील किंवा मुंबईतील कुठल्या खाजगी रुग्णालयामध्ये जे डॉक्टरची व्यवस्था आहे, जे ऑपरेशन थिएटरची व्यवस्था, ही सर्व व्यवस्था या रुग्णालयामध्ये आहे। या रुग्णालयामध्ये एमडी फिजिशियन आहे, एमडी पिडियाट्रिशियन आहेत, एमडी गायनाईक आहेत, त्याचबरोबर सर्व MS डॉक्टर आहेत, भूलतज्ञ आहेत, अगदी सर्दी खोकल्याला एमडी डॉक्टर आहेत, तर कॅन्सरपर्यंतच्या सर्व शस्त्रक्रिया, मोठमोठ्या शस्त्रक्रिया केल्या जातात। दररोज डिलिव्हरीसाठी सिझरची व्यवस्था आहे। इथे येणारा प्रत्येक रुग्ण हा आपल्या घरातील रुग्ण असून डॉक्टर आणि सर्व कर्मचारी वर्ग सेवा ही गोष्ट करतात। इथे मेडिकल ही मोफत दिलं जातं, मेडिकलच्या सुविधाही मोफत आहेत। सर्व ऑपरेशन कुठल्याही प्रकारचा पैसा घेतला जात नाही किंवा समाजाचं बाजारीकरण करून कुठूनही वर्गण्या देणग्या घेतल्या जात नाही किंवा इथे मला सरपंच पद पाहिजे, आमदारकी पाहिजे, खासदारकी पाहिजे असाही इथे उद्देश नाही। ही जनसामान्याची गोरगरिबाची सेवा आहे। माझ्या कुटुंबातील व्यक्तींची आई बाबा बहीण वडील यांच्या सर्वांची सेवा आहे किंवा माझी स्वतःला गरज लागली तर इथलं रुग्णालय त्या दृष्टीने इथे सेवा केली जाते। नक्कीच आपण बघू शकता की पालघर जिल्ह्यामध्ये निलेश सांबरे यांनी स्वतःचा एक रुग्णालय चालू केलं आणि याच रुग्णालयाचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। प्रवीण बाबरे, लोकशाही मराठी, पालघर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।